नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग पाहणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मंगळाचे गोचर आणि त्याचा मेष ते कन्या राशीच्या जातकांवर पडणाऱ्या प्रभावाची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी मंगळाचे हे गोचर कसे असणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सेनापतीचा दर्जा प्राप्त असलेला असा हा मंगळ ग्रह आपले राशी परिवर्तन करत आहे आणि तो सध्याची आपली कुंभ राशी सोडून जलतत्वाच्या गुरुच्या मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दिनांक 21 मे 2026 पर्यंत असणार आहे. साधारणतः 39 दिवसांचा हा कालखंड असणार आहे. मंगळ जर अनुकूल असेल तर अशा वेळेस जातक पराक्रमी, ऊर्जावान, साहसी असा असतो. त्याचबरोबर पोलीस, मिलिटरी, स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग यासारख्या क्षेत्रात सुद्धा मंगळाचे प्राबल्य दिसून येते. त्याचबरोबर मानवी जीवनामध्ये रक्ताचा कारक हा सुद्धा मंगळच ग्रह आहे. असा हा मंगळ जर पराक्रमी असेल तर असा जातक विजयी, ऋणमुक्त असणारा, त्याचबरोबर भूमी असणारा असा असतो. आणि जेव्हा हा मंगळ अशुभ असतो त्यावेळेस भांडणे, मारामाऱ्या, कलह अशासारखी स्थिती ही उत्पन्न करत असतो. मंगळ हा ग्रह पापग्रह आहे आणि अशा या मंगळाकडे 3 दृष्ट्या असतात, 4थी, 7वी आणि 8वी. मंगळ ज्या भावावर आपली दृष्टी टाकतो तो भाव ऊर्जावान बनवत असतो. दिनांक 2 एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश केल्यानंतर येथे तो पूर्वा भाद्रपदाच्या 4थ्या चरणातून, त्यानंतर उत्तरा भाद्रपदा आणि रेवती यांच्या 4 चरणातून आपला प्रवास करणार आहे. उत्तरा भाद्रपदा हे गुरुचे, पूर्वा भाद्रपदा हे गुरुचे, उत्तरा भाद्रपदा शनीचे, तर रेवती हे बुधाचे नक्षत्र आहे. अशा या मंगळाचा प्रत्येक राशीवर कोणता प्रभाव पडणार आहे याची ज्योतिषीय माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज सर्वप्रथम तुला राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. तत्पूर्वी मंगळ हा जेव्हा मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे तेव्हा शनी आणि मंगळ या दोघांची युती होणार आहे. शनी आणि मंगळ यांची युती ही स्फोटक समजली जाते, कारण हे दोघेही एकमेकांचे शत्रुग्रह आहेत आणि म्हणूनही मंगळाचे हे राशी परिवर्तन महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर हा कालखंड काहीसा त्रासदायक सुद्धा ठरणार आहे. कोणत्या राशींना त्रासदायक आहे, कोणत्या राशींना शुभ आहे ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुला राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि सप्तम भावाचा स्वामी असलेला हा मंगळ तुमच्यासाठी 6ठ भावातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी ही तुमच्यासाठी 9म भाव म्हणजे भाग्यभाव, व्ययभाव, मोक्षाचा भाव आणि प्रथम भाव म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे. 6ठ भाव हा रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. येथे पापग्रह हे शुभ फलदायी ठरतात आणि म्हणून तुला राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर अनुकूल असणार आहे. पूर्वी जर कर्ज घेतले असेल तर त्यातून मुक्तीचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या आजारातून मुक्त होण्याचे संकेत सुद्धा हा मंगळ घेऊन येत आहे आणि तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धेतून यश मिळताना दिसत आहेत. या कालखंडात कोणालाही कर्ज शक्यतो कोर्ट देऊ नये. तुम्ही जर कोर्ट कचेरीच्या कामात असाल तर त्यामध्ये हा मंगळ तुम्हाला सफलता मिळवून देणारा असणार आहे. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल आहे. असले तरी सुद्धा तुम्ही तुमचे वाहन हे जपून चालवले पाहिजे. दुखापत होण्याची ही सुद्धा शक्यता दिसून येत आहे आणि म्हणून त्यासाठी योग्य ती खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर त्याच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. तर त्याचबरोबर जीवनसाथीचे स्वास्थ्य हे सुद्धा या कालखंडात तुम्हाला जपावे लागणार आहे. दाम्पत्य जीवनामध्ये वादविवादाची शक्यता ही दिसून येत आहे, परंतु कोणतेही टोक या कालखंडात गाठले जाणार नाही हे मात्र निश्चित. प्रेमीजनांसाठी या कालखंडात प्रामाणिक राहणे तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे. तर विद्यार्थ्यांचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर त्यावर सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे, परंतु या कालखंडात तुम्ही तुमच्या क्रोधावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे. घरामध्ये आक्रमक बनणे तुमच्यासाठी
हितावं असणार नाही. त्यामुळे घरातील शांतता ही भंग पावू शकते आणि म्हणून त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी या कालखंडात स्वतःच्या आरोग्याची आणि आहाराविषयीची काळजी ही त्यांनी घेतली पाहिजे. आपला आहार फार तेलकट, तुपकट, मसालेदार असू नये. उपाय म्हणून तुला राशीच्या जातकांनी लाल मसुराची डाळ ही मंदिरात अर्पण करणे, गाईला गूळ खाऊ घालणे, त्याचबरोबर हनुमानाची उपासना यासारख्या जर उपायांचा तुम्ही अवलंब केला तर मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी लग्नेश आणि त्याचबरोबर षष्ठेश असलेला हा मंगळ तुमच्यासाठी पंचमातून गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भाव, एकादश भाव आणि व्ययभावावर पडणार आहे. पंचम भाव हा विद्या, संतती, प्रेम यांचा भाव आहे. या कालखंडात तुमची निर्णय क्षमता ही वाढलेली दिसून येणार आहे. नवीन जोखीम मात्र तुम्ही या कालखंडात स्वीकारू नये. क्रीडा क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल किंवा त्या क्षेत्रात तुम्ही जर अभ्यास करत असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. आर्थिकदृष्ट्या विचार करता धनागमनाचे मार्ग तुमच्यासाठी मिळताना दिसून येत आहेत, परंतु खर्च सुद्धा हा वाढणार आहे. कार्यक्षेत्रात आणि नोकरीत तुमचे निर्णय हे योग्य ठरण्याची शक्यता ही दिसत आहे. शेअरमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर कोणतीही मोठी गुंतवणूक शक्यता करू नये. शॉर्ट टर्म असेल तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला धोक्याची ठरू शकते, परंतु जर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्ग असेल त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूल असणार आहे. व्यापारात लाभाचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. जे क्रीडा साहित्याचा व्यवसाय करतात, शालेय स्टेशनरी व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा कालखंड लाभदायक असणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवन हे अनुकूल असलेले दिसून येत आहे. प्रेमीजनांमध्ये उत्साह राहणारे असे दिसून येत आहे, परंतु वर्चस्व वृत्ती ही तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अधिकार वृत्तीचा तुम्ही त्याग केला पाहिजे. तसेच या कालखंडात वृश्चिक राशीच्या जातकांनी आपल्या संततीची सुद्धा काळजी घेणे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना पित्तजन्य आजार आहेत त्यांनी या कालखंडात योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि मुख्य म्हणजे व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. त्याचबरोबर आपला आहार हा सुपाच्य असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे. उष्णतेचे विकार, पचनाच्या समस्या अशासारख्या समस्या या वृश्चिक राशीच्या जातकांना भेडसावताना दिसत आहेत आणि म्हणून योग्य ती स्वास्थ्याची खबरदारी तुम्ही घेणे तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे. उपाय म्हणून मंगळवारी श्री गणेशाची आराधना आणि हनुमानाची आराधना तुमच्यासाठी सहाय्यकारी ठरताना दिसणार आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी पंचम भावाचा आणि व्ययभावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी चतुर्थातून गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भाव, दशम भाव आणि एकादश भावावर पडणार आहे. चतुर्थ भाव हा मानसिक शांती, वास्तुसौख्य, त्याचबरोबर मातृसौख्य, वाहन सौख्य यांचा भाव आहे. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येथे मंगळ नीच होतो. येथे मंगळ हा दिग्बल विहीन असतो, त्यामुळे घरामध्ये गृहकलहाची शक्यता ही दिसून येत आहे. त्याचबरोबर आईच्या स्वास्थ्याची चिंता ही सुद्धा या कालखंडात तुम्हाला करावी लागणार आहे. अकारण भय हे सुद्धा सतावताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कालखंडात तुम्ही तुमचे वाहन हे सुद्धा जपून चालवले पाहिजे. घरातील वातावरण कलुषित होणार नाही याची तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. जे प्रॉपर्टी संबंधी व्यवहार करतात त्यांनी शक्यतो या कालखंडात मोठी जोखीम स्वीकारू नये. जमिनीचे व्यवहार जर तुम्ही करणार असाल तर ते सुद्धा काळजीपूर्वक केले पाहिजे. अकारण खर्चाची शक्यता ही सुद्धा या कालखंडात दिसून येत आहे. नोकरीत तुमचे मन हे सुद्धा लागताना दिसत नाही. शेती, स्थावर प्रॉपर्टी इत्यादी जर खरेदी किंवा विक्री करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता धनुराशीच्या जातकांसाठी तणावाची स्थिती किंवा अकारण बाधित होणारे दाम्पत्य असा योग दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार नाही. नवीन वाहन, वास्तू घेणार असाल तर त्यात सुद्धा सावधानता बाळगणे तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे. कोणत्याही कामामध्ये तुम्ही घाई गडबड करू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दाम्पत्य जीवनात वाद हे तुम्ही टाळले पाहिजेत. विद्यार्थ्यांचे मन हे अभ्यासात लागताना दिसणार नाही. धनागमन होणार आहे, परंतु घरामध्ये अशांतता निर्माण होणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे. एकंदरीत कार्यक्षेत्रात चांगला तर घरगुती सौख्यासाठी थोडासा बाधक असा हा कालखंड असणार आहे.
स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकार संबंधी जर काही त्रास असेल तर त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून मंगळवारी हनुमान चालीसा वाचणे, हनुमानाचे दर्शन घेणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावाचा आणि एकादश भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी तृतीय भावातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ भाव, नवम भाव आणि दशम भावावर असणार आहे. तृतीय भावामध्ये पापग्रह हे शुभ फलदायी असतात. त्याचबरोबर लहान भावंडांचा विचार हा सुद्धा याच भावावरून केला जातो. मकर राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर एक अत्यंत श्रेष्ठ असे असलेले दिसून येत आहे. तुमच्यातील आत्मविश्वास हा या कालखंडात वाढताना दिसत आहे. साहसाने पुढे जाण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर छोटे प्रवास जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. जे कामानिमित्त प्रवास करतात त्यांना सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. नोकरी आणि व्यापार अशा दोन्हीसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. खरेदी विक्री संबंधी जर तुम्ही काम करीत असाल तर त्यात हा मंगळ तुमच्यासाठी सहाय्यकारी असणार आहे. भाग्यभावावर या मंगळाची दृष्टी पडत आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड सुद्धा मिळणार आहे. व्यापारामध्ये नवीन ओळखी होण्याची शक्यता हा मंगळ तुमच्यासाठी निर्माण करणार आहे. तुमचे निर्णय या कालखंडात सफल होताना दिसणार आहेत. त्याचबरोबर जे टेक्निकल क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष अनुकूल असणार आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा मकर राशीचे अनुकूल असलेले दिसून येत आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना खांद्याची दुखणी आहेत अशांनी सावध राहावे किंवा खांद्याला दुखापत होण्याची शक्यता ही दिसून येणार आहे. रोगापासून मुक्ती होण्याचे संकेत हा मंगळ घेऊन येत आहे, त्यामुळे फारशी चिंता करण्याचे कारण नाही. उपाय म्हणून हनुमानाची उपासना करणे, मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करणे आणि छोट्या भावंडांना भेटवस्तू देणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावर ठरणार आहेत. त्याचबरोबर मारुतीला शेंदूर अर्पण करणे हे सुद्धा तुमच्यासाठी हितावह असणार आहे. मारुती मंदिरामध्ये शेंदूर आणि चमेलीचे तेल हे तिथे मिळत असते. शेंदूर आणि चमेलीच्या तेलाचे दान हे या कालखंडात तुम्ही मारुती मंदिरात केल्यास तुमच्यासाठी हा कालखंड सर्व तऱ्हेने सफलता मिळवून देण्यास तुमच्यासाठी तत्पर असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी तृतीय भावाचा आणि दशम भावाचा हा स्वामी आहे आणि तो तुमच्यासाठी द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भाव, अष्टम भाव आणि नवम भावावर पडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांना सुद्धा भाग्याची जोड मिळताना दिसत आहे. द्वितीय भाव हा धनाचा, कुटुंबाचा, वाणीचा भाव आहे. त्याचबरोबर नेत्राचा विचार हा सुद्धा या भावावरून केला जातो. आर्थिकदृष्ट्या मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी चांगले आहे, परंतु हाच मंगळ तुमच्या घरामध्ये कलह निर्माण करण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. त्याचबरोबर तुमची वाणी या कालखंडात कटू बनू शकते, त्यामुळे तुम्ही तुमचे बोलणे हे तोलून मापूनच केले पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे कोणी आहत होणार नाही याची खबरदारी तुम्ही या कालखंडात घेतली पाहिजे. खर्चाचा विचार करता खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि खर्चाचे नियोजन करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे, कारण खर्चाचे प्रमाण हे वाढलेले दिसून येईल. संततीकडे सुद्धा तुम्ही या कालखंडात लक्ष पुरवले पाहिजे. कुंभ राशीच्या जातकांना भाग्याची जोड मिळणार आहे, परंतु आर्थिक बाबी ह्या तुम्ही सावधानतेने हाताळणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. जे खाद्यपदार्थ संबंधी व्यापार करतात, विशेषतः तिखट खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत असतील, इमिटेशन ज्वेलरी सारखा व्यवसाय करत असतील, त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहे, परंतु घरातील इतर परिस्थितीचा तुमच्या दाम्पत्य जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता ही सुद्धा नाकारता येत नाही. कठोर बोलण्याने तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येते. अधिकार वृत्तीने घरात आणि दाम्पत्य जीवनात तुम्ही वागू नये, त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन आणि कौटुंबिक जीवन हे बाधित होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असाच म्हणावा लागेल. स्वास्थ्याचा जर विचार केला तर या कालखंडात नेत्रपीडा, घशांचे विकार, दंतरोग यासारख्या समस्या तुम्हाला भेडसावू शकतात. या कालखंडात तुम्ही व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर आपला आहार हा सुपाच्य आणि साधा असावा. मसालेदार पदार्थामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते, याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. ज्यांना कार्यक्षेत्रात बोलणे हा त्यांचा महत्त्वाचा भाग आहे, त्यांच्या वाणीत मात्र हा मंगळ भारदस्तपणा आणणार आहे आणि म्हणून त्यांना त्याचा उपयोग हा करून घेता येणार आहे.
कुंभ राशीच्या जातकांनी या कालखंडात आपले वाहन हे सुद्धा जपून चालवले पाहिजे. उपाय म्हणून घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे, गोसेवा करणे आणि हनुमानाचे दर्शन करणे अशासारख्या गोष्टींचा जर त्यांनी अवलंब केला तर त्यांना मंगळाचे हे गोचर हितावर ठरण्यास मदत मिळणार आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि नवम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी लग्नी म्हणजे व्यक्तिमत्व भावावरून आपले गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ भाव, सप्तम भाव आणि अष्टम भावावर पडणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी काहीशी द्विधा मनस्थिती या कालखंडात निर्माण होणार आहे, कारण शनी आणि मंगळ यांची युती ही तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून होणार आहे. मंगळ हा अधीर आहे तर शनी हा धीमा आहे. शनी कोणतेही काम लवकर होऊ देणार नाही आणि तुमच्याजवळ पेशन्स हे कमी असणार आहेत. त्यामुळे तुमची स्थिती ही काहीशी द्विधा बनलेली अशी दिसून येत आहे. व्यक्तिमत्वात घाई गडबड असलेली दिसून येत आहे. ऊर्जावान बनणार आहात, परंतु त्याचा योग्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे, नाहीतर उगाचच आक्रमकता किंवा राग हा तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. शनी आणि मंगळ यांची युती ही व्यक्तिमत्व भावात आहे, त्यामुळे ही स्थिती तुमच्यासाठी परीक्षेचीच म्हणावी लागणार आहे. परंतु तुम्ही या कालखंडात शांततेचा स्वीकार हा केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला धैर्याची गरज असणार आहे. धैर्याने वागा, त्यामुळे तुमच्यासाठी हा कालखंड सुसह्य होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. धीम्या गतीने सर्व कामे होणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई गडबड किंवा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल हा हव्यास तुम्ही टाळला पाहिजे, म्हणजे तुम्हाला मंगळाचे हे गोचर सुसह्य होण्यास मदत मिळणार आहे. दाम्पत्य जीवनाचा जर विचार केला तर जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे, कारण शनी आणि मंगळ हे दोनही पापग्रह सप्तम भावावर आपली दृष्टी टाकत आहेत. प्रेमी जीवनांसाठी सुद्धा क्रोधामुळे तुमचे संबंध बिघडण्याची शक्यता ही दिसून येत आहे. आणि मीन राशीच्या जातकांनी स्वतःवर आणि स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. मोठी उलाढाल करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि तुमच्याकडून ते कार्य होईल सुद्धा. परंतु फाजील आत्मविश्वास आणि अहंकार या कालखंडात बाळगू नये. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही, त्यांना त्यासाठी विशेष परिश्रम करावे लागणार आहेत. स्वास्थ्याचा जर विचार केला तर उष्णतेचे विकार या कालखंडात तुम्हाला सतावू शकतात. त्याचबरोबर नेत्रपीडा, दुखापत होणे यासारख्या समस्या तुम्हाला भेडसावू शकतात. त्याचबरोबर आपल्या जीवनसाथीचे स्वास्थ्य या कालखंडात तुम्हाला जपावे लागणार आहेत. ज्यांना ब्लड प्रेशर, डोकेदुखी इत्यादीचा त्रास आहे त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे आणि मारुती आणि शंकराची उपासना त्यांनी नियमित करावी. ज्यायोगे मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी सुसह्य होण्यास तुम्हाला मदत मिळेल. अशा रीतीने आज आपण मंगळाचे गोचर भ्रमण आणि त्याचा तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींवर कोणता प्रभाव पडणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन